इयत्ता 7वी विषय सामान्य विज्ञान पाठ दुसरा वनस्पती रचना व कार्य स्वाध्याय 1 वनस्पतींची 3 उदाहरणे द्या. अ. काटेरी आवरणाची फळे असणाऱ्या सीताफळ रामफळ काटेरी दोडका. आ. खोडावर काटे असणाऱ्या बाबूळ गुलाब निवडुंग. ई. लाल फुले असणाऱ्या जास्वंद गुलमोहर डाळिंब. ई. पिवळी फुले असणाऱ्या सूर्यफूल झेंडू शेवंती. ओ. रात्री पाने मिटणाऱ्या लाजाळू चिंच गुलमोहर. उ. एकच बी असणारी फळे असणाऱ्या आंबा नारळ खजूर. ए. फळामध्ये अनेक बिया असणाऱ्या पपई डाळिंब टरबूज. 2. कोणत्याही एका फुलाचे निरीक्षण करा. त्याचे विविध भाग अभ्यासा व त्याचे वर्णन तुमच्या शब्दात लिहून काढा. उत्तर. जास्वंद फुलाची आकृती. वर्णन. जास्वंदाचे फूल मोठे आकर्षक व लाल रंगाचे असते. या फुलाला सौम्य सुगंध असतो. फुलाचे मुख्य भाग पुढीलप्रमाणे आहेत. पुष्पदेठ फुलाला फांदीशी जोडून ठेवतो. बाह्यदल हिरव्या रंगाचे असून फुलाचे संरक्षण करतात. दल मोठ्या मऊ व लाल रंगाच्या असतात. त्या फुलाला सुंदर रूप देतात. पुंकेसर अनेक असतात. त्यांच्या टोकाला परागकोश असतात. स्त्रीकेसर फुलाच्या मध्यभागी एक असतो. त्यात वर्तिका स्तंभिका व अंडाशय असतो. अंडाशय यामध्ये बीजके असतात. पुढे याच्यापासून फळ तयार होते. जास्वंदाच्या फुलाचा उपयोग पूजा औषधे व सजावटीसाठी केला जातो. प्रश्न तिसरा आहे. काय सारखे काय वेगळे. अ. ज्वारी आणि मूग सारखे दोन्ही वनस्पती आहेत व बियांपासून उगवतात. वेगळे. ज्वारी हे धान्य पीक आहे तर मूग हे कडधान्य पीक आहे. आ. कांदा आणि कोथिंबीर सारखे दोन्ही भाज्यामध्ये वापरले जातात. वेगळे. कांद्याचा कंद वापरतात तर कोथिंबीरची पाने वापरतात. ही केळीचे पान व आंब्याचे पान सारखे दोन्ही हिरव्या रंगाची पाने आहेत. वेगळे. केळीचे पान मोठे व रुंद असते तर आंब्याचे पान लांब व अरुंद असते. ही नारळाचे झाड आणि ज्वारीचे ताट सारखे दोन्ही वनस्पतींचे खोड सरळ वाढते. वेगळे. नारळाचे झाड खूप उंच व कठीण खोडाचे असते तर ज्वारीचे ताट लहान व मऊ खोडाचे असते. प्रश्न चौथा आहे. खालील चित्राविषयीचे स्पष्टीकरण तुमच्या शब्दात लिहा. अ. चित्रात मका या धान्याच्या बियाचे बाह्य व अंतर्गत भाग दाखवले आहेत. बियाच्या आत अन्नसाठा व गर्भ असतो. या गर्भापासून नवीन रोपटे तयार होते. मका ही एक दलिखित बी आहे. आ. चित्रात हरभरा किंवा मूग यासारख्या द्विदलिखित बियाचे बाह्य व अंतर्भागत भाग दाखवले आहेत. बी 2 दलामध्ये विभागलेली आहे. त्यामध्ये गर्भ असतो. या गर्भापासून नवीन वनस्पती तयार होते. प्रश्न 5वा. वनस्पतींच्या अवयवांची कार्य स्पष्ट करा. उत्तर. 1. मुळे. मुळे वनस्पतीला जमिनीत घट्ट धरून ठेवतात. ती जमिनीतून पाणी व खनिजे शोधून घेतात. खोड. खोड वनस्पतीला आधार देते. ते मुळापासून पाने फुले व फळांपर्यंत पाणी व अन्न पोहोचवते. 3. पाने. पाने सूर्यप्रकाशाच्या मदतीने अन्न तयार करतात. पानांद्वारे वायूंची देवाणघेवाणही होते. 4. फुले. फुले वनस्पतीच्या प्रजननाचे कार्य करतात. त्यापासून फळे व बिया तयार होतात. फळे. फळे बियांचे संरक्षण करतात व त्यांना वाढण्यास मदत करतात. बिया. बियांपासून नवीन वनस्पती तयार होते. त्यामध्ये नवीन रोपट्याचा गर्भ असतो. प्रश्न 6.
खाली पानांचे काही गुणधर्म दिलेले आहेत. प्रत्येक गुणधर्माचे एक पान शोधून वनस्पतीचे वर्णन लिहा. गुळगुळीत पृष्ठभाग, खडबडीत पृष्ठभाग, मांसल पर्णपत्र, पर्णपत्रावर काटे. उत्तर: गुळगुळीत पृष्ठभाग. आंब्याचे पान हिरवे, लांब व गुळगुळीत असते. त्याचा पृष्ठभाग चमकदार असतो. 2. खडबडीत पृष्ठभाग. भोपळ्याचे पान मोठे व खडबडीत असते. त्यावर लहान केसासारखे भाग असतात. 3. मांसल पर्णपत्र. कोरफडीचे पान जाड, मऊ व मांसल असते. त्यामध्ये पाण्याचा साठा असतो. प्रश्न 7वा. तुम्ही अभ्यासलेल्या वनस्पतींच्या विविध भागांची नावे खालील चौकटीत शोधा. उत्तर: मूळ, सोटमूळ, फूल, बी, खोड, अंडाशय, एकदल, पाकळी. पर्ण, देठ, पुंकेसर, बाह्यदल, दल, स्त्रीकेसर, अंकुर, कुक्षी.